मोस्ट रिक्वेस्टेड व्हिडिओ म्हणजे ज्वारीची भाकरी. तर ती आज मी दाखवणार आहे फायनली तुम्हाला. आणि प्रमाण वगैरे अगदी सगळं आणि सिंपल पद्धतीने दाखवणार आहे. तर चला तर बनवूया. त्यासाठी इथे मी एक कढई घेतलेली आहे. तुम्ही कोणतेही भांडं वगैरे घेऊ शकता. त्यामध्ये मी इथे आज 2 भाकरींचं प्रमाण सांगते. तर 1 कप मी पाणी घेतलेलं आहे, म्हणजे 250 ml एवढं पाणी आपल्याला गरम करत ठेवायचं आहे. एका साईडला आपलं पाणी गरम होतंय, तोपर्यंत तुम्हाला मी पीठ दाखवते. हे प्युअर ज्वारीचं पीठ आहे. यामध्ये तांदूळ वगैरे किंवा कोणतेही धान्य मिक्स केलेले नाहीत. फक्त आणि फक्त ज्वारी आहे ही. तर हे नॉर्मली जे दळून आणतात तसंच आहे. जी ज्वारी विकत घेतली आणि दळून आणलेलं आहे. त्यानंतर 1 कप पाण्यासाठी मी इथे हे जे चमच आहे याचे मी 8 चमच एवढे पीठ घेणार आहे. म्हणजे मी एकटीसाठी 1 बनवत असेल तर 4 चमच घेते. इथे मी 2 भाकऱ्या बनवते. पाण्याला चांगली उकळी आली. जर तुम्ही चपाती भाकरीमध्ये मीठ टाकत असाल तर माझ्यासारखं मीठही टाकू शकता. तर इथे हे मी 8 चमच एवढं पीठ घेते. 1 2 3 4 5 6 7 आणि 8 चमच पीठ घेऊन झाल्यानंतर हे पाण्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि या वेळेला गॅस बंद केला तरी चालेल, पण पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर पीठ टाकायचं आहे. आता इथे तुम्हाला थोडं पातळ वाटत असेल, पण तसं काही नाही आहे. ते पीठ थंड झाल्यानंतर घट्ट होतं चांगलं. फक्त चांगलं पीठ जे आहे ते पाण्यामध्ये मिक्स करायचं. असं कुठेही ते सुकं पीठ ठेवायचं नाही आहे. चांगलं पाण्यात मिक्स करून घ्यायचं. आता हे मी साधारण थंड होईपर्यंत झाकून ठेवते. म्हणजे आपल्या हाताला मळता येईल इतक्या टेम्परेचरवर येईपर्यंत मी ते झाकून ठेवणार आहे. आणि मळताना मी थोडंसं याला तूप लावते आहे, कारण वेट लॉस जर्नीमध्ये मी ही भाकरी आणि अजूनही खाते आहे. तर मी तेल वापरत नव्हती तेव्हा, म्हणून हे तूप लावते मी भाकरीला. आणि चांगलं मळून घ्यायचं. म्हणजे तुम्ही जितकं पीठ चांगलं मळाल तितकं हे पीठ सॉफ्ट होतं आणि भाकऱ्या आपल्या एकदम मऊ बनतात. आता पीठ मळून झाल्यानंतर सुद्धा एक भाकरी बनवण्यासाठी जे पीठ लागतं ते मी पोलपाटावर घेतल्यानंतर सुद्धा मी मळून घेतलेलं आहे. त्यानंतर असा गोळा करायचा आणि ज्वारीचं पीठ त्याला लावलेलं आहे. आणि आपण जशी चपाती लाटतो तसंच लाटायचं आहे. फक्त प्रेशर जो आहे ना तो कमी द्यायचा आहे. म्हणजे जास्त दाबून वगैरे लाटायची नाही, एकदम हलक्या हाताने लाटायची. आता दोन्ही साईडचं पीठ आहे ते माझं पूर्णपणे गेलेलं आहे. तवा चांगला तापवायचा आहे. तवा चांगला तापल्याशिवाय भाकरी तव्यावर टाकायची नाही आहे. भाकरी तव्यावर टाकल्यानंतर एक अर्ध्या मिनिटांनी ती परतायची आहे. आणि दुसऱ्यांदा परतल्यानंतर ती म्हणजे पटकन तिसऱ्या वेळेला परतायची आहे, कारण मग ती सुकी सुकी राहते. मी या भाकरीला कुठेही पाणी लावलेलं नाही आहे, कारण सुकं पीठ जे आहे ते माझ्या भाकरीला अजिबात नाही राहत, कारण मी सुरुवातीलाच कमी लावून ते लाटते. त्यानंतर तुम्ही बघाल तर भाकरी कुठेही फाटलेली नाही आहे लाटताना आणि अशी टम्म फुगते. माझी प्रत्येक भाकरी ही अशीच फुगते. मीही सुरुवातीला जेव्हा बनवायची ना तेव्हा 4 दिवस 5 दिवस थोडी शिकत आता मी एवढी एक्सपर्ट झाली आहे की मला कोणतंही पीठ द्या, माझी भाकरी ही अशीच बनते. आणि इतकी सॉफ्ट बनते ना की मी ही भाकरी खाण्याचं माझं मेन कारण म्हणजे ही मी टिफिनला घेऊन जाऊ शकते आणि दुपारपर्यंत सुद्धा ही अशीच राहणार आहे. नक्की ट्राय करा आणि मला सांगा.